अरे नाही, निदान भारताच्या स्वातंत्र्य दिनाची तरी जाण ठेवा रे. एकीकडे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि त्याच स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील भारतातील नागरिकांना आपल्या अधिकारांसाठी झगडणाऱ्या संघर्ष करणाऱ्या लोकांना गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते. मागील एका महिन्यापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्या अधिकारांसाठी उपोषणाला बसलेला व्यक्ती जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे स्वातंत्र्य दिनी तिथे झेंडा फडकवायला आल्या म्हणून त्यांना आपल्या मागण्या देण्यासाठी त्यांना आपले निवेदन देण्यासाठी पुढे गेला तेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. मात्र पोलीस फक्त अटक करून तिथेच थांबले नाही, तर एका डीवायएसपीने एकदम फिल्मी स्टाईलमध्ये त्या उपोषणकर्त्या व्यक्तीला आपल्या मागण्या पालकमंत्र्याच्या पुढे ठेवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला काहीच कारण नसताना मागून त्याच्या कमरेत उडू उडू लाता मारल्यात. आणि त्या लाता मारणाऱ्या डीवायएसपीचं नाव आहे अनंत कुलकर्णी. आता मी जर याच्यावर जास्त बोललो तर तुमच्यापैकी काही मूर्ख म्हणतील की मी ब्राह्मणांचा द्वेष करतो म्हणून मी या विषयावर बोलणार नाही. परंतु जे म्हणतात ना की या शासनामध्ये आम्ही सुरक्षित आहोत, आमचा धर्म सुरक्षित आहे, तर त्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांना पोलिसांनी लाथा मारल्या, जे मागील महिनाभरापासून उपोषण करत आहेत मात्र ज्यांना अजून न्याय मिळाला नाही, त्यांचं नाव आहे अमित चौधरी आणि गोपाल चौधरी. आता तुम्ही ठरवा की या शासन व्यवस्थेमध्ये कोण सुरक्षित आहे आणि कोण असुरक्षित.